नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी तुमच्यासोबत छोल्याची ग्रेव्हीची भाजी कशी बनवायची याचा व्हिडिओ शेअर करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठं स्किप करू नका। आपली छोल्याची भाजी तर घट्ट ग्रेव्ही कशी होईल त्या पद्धतीने मी इथं सांगणार आहे। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। मी इथं 1 वाटी छोले घेतलेले आहेत भिजलेले। आपल्याला याला कोंब येऊ द्यायचे नाहीत, बिना कोंबचेच घ्यायचे, कारण की कोंब आलेले आहेत ना खायला छान लागत नाहीत ते। आता हे आपल्याला गरम पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे। मी इथं पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे। मी इथे 1 तेजपत्त्याचं पान घेतलेलं आहे, दालचिनीचा तुकडा आणि लवंग आणि मिरे घेतलेले आहेत 1-2। हे आपल्याला याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकून घ्यायचे। आणि मी इथं स्वच्छ धुवून असे छोले घेतलेले आहेत, हे आपल्याला या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे झाकण ठेवून। याच्यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ। छोले शिजेपर्यंत आपण ग्रेव्हीचं साहित्य पाहू। मी इथं मोठाले 2 कांदे काप करून घेतलेले आहेत, टोमॅटो घेतला 1, अद्रक घेतलेले आहे आणि काजू बदाम घेतलेले आहेत। हे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। कोथिंबीर सोडता हे सर्व आपल्या तेलामध्ये फ्राय करून मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। न पाण्याचा वापर करता मी इथं मस्त ग्रेव्ही बारीक करून घेतलेली आहे। इथे शिजलेले छोले आहेत ना, हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे बारीक करून घ्यायचे। इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये घालून घ्यायचे 2 उबळ तेल आपल्या आवडीनुसार घालून घ्यायचं। तेल गरम झालं की थोडीशी मोहरी घालून घ्यायची आणि मी इथं अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे, ती 1 चमचा आपल्याला घालून घ्यायची तेलामध्ये। जिरे घालायचे आणि जी आपण टोमॅटोची त्याची पेस्ट बनवून घेतली होती ना, ती आता आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायची। त्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आपण छोल्याची पण पेस्ट बनवून घेतली होती, ती पण याच्यामध्येच टाकून फ्राय करून घ्यायची। याला तेल सुटेपर्यंत फ्राय करीत राहायचं। तेल सुटेपर्यंत आपण ग्रेव्ही परतून घेतलेली आहे। आपण आता त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊ। मी इथं अर्धा चमचा घातले लाल तिखट, थोडीशी हळद घालायची, अर्धा चमचा धना पावडर घातली आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा छोले मसाला घेतलाय। हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मस्त असं तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला। आपण आता हे छोले घालून घेऊ आणि याच्यामध्ये थंड पाण्याचा वापर करायचा नाही, गरम पाण्याचा वापर करायचा। अशा पद्धतीने जर भाजी बनवली ना, खूप खायला टेस्टी आणि मस्त लागते। नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा। मी आता 1 ग्लास गरम पाणी घालून घेणार आहे। आपल्या घट पातळ आपल्या आवडीनुसार इथं पाणी पण घालून घ्यायचं। तुम्हाला जर घट्ट पाहिजे असली भाजी तर थोडंच पाणी घालायचं। चवीपुरतं मीठ घालायचं आणि मीडियम गॅसवरती 5 ते 6 मिनिटं आपल्याला इथं भाजी शिजवून घ्यायची। मस्त अशी माझी इथं छोल्याची भाजी तयार झालेली आहे। थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची। कशी वाटली माझी इथं छोल्याच्या भाजीची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा। माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
पुन्हा भेटू असंच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.